मोदी साहेबांचा आणि काँग्रेसचा जो उद्देश आहे तोच आमच्या सन्मान्य शिवसेना प्रमुखांचा होता, उद्धव साहेबांचा होता. काही देशाची लोकशाही संपवण्याची निघाली लोक आहेत त्यांना कुठं थोपवण्याचं काम करायला आपण जे करतोय आपण त्यासाठी आपण सगळी एकत्र आलो हे बाकी तुम्हाला विसरून चालणार नाही. एकदमच शांततेत चाललंय मला काही कळत नाही. थांबू एवढं शांत ह्या काँग्रेस कॅबिनेटमध्ये कधी बघितलं नव्हतं. असं एवढं निवडून येऊन सुद्धा तुमचा उत्साह का कमी होतोय? ताई तुम्हाला खूप चांगली संधी आहे. तुम्ही तर ह्या काँग्रेसमध्ये साधारण अनेक वर्ष तुम्ही सत्तेत होता. बडके साहेब आम्ही जवळजवळ 50-55 वर्षामध्ये साधारण 5 ते 7 वर्ष सत्तेत होतो. तरी आम्ही काय बसत नाही. दोघं आपल्या 200ला बाहेर पडतोय. तुम्ही एवढी लोक निवडून आलेला ताई सभागृहामध्ये ज्या पद्धतीने संग्राम तुम्हाला तुटून पडायला पाहिजे संधी नावी संधी आलेली आहे. तुमच्यावर संपूर्ण व्यासपीठ तुमच्याबरोबर आहे. तुमचे नेते महाराज आहे, तुमचे नेते बंटी साहेब सगळं तुमच्यावर आम्ही सुद्धा तुमच्यावर आहोत. काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी युती झाली नाही. अनेक वेळा तुम्ही आम्हाला पॉकेट बघायला लागायचं नेमकं कुठलं भाषण कुठं करायचं ते आम्हाला कुठे इटायला नव्हता. कारण समोरच्या लोकांना थोपवण्यासाठी जे काय करायला लागते ते करायचे त्यावेळी उद्धव साहेबांनी ठेवलेलं आम्ही सुद्धा ठेवलेलं म्हणून आम्ही बंटी साहेबांना आहोत. कारण त्यांचा उद्देश तोच आहे. लोकशाहीचा खून करायला निघाली मंडळ आहे का देश संपवायला निघाली मंडळ आहे, महाराष्ट्र विकास मंडळी निघाले आहे. त्यांना कुठं थांबवण्यासाठी तुमचं आमचं कर्तव्य प्रथमच आहे. तुम्ही सभागृहात निवडून आला, विकास कामं होतील त्या पद्धती तुम्हाला त्या पद्धतीने महाराष्ट्र त्या पद्धतीने तुम्ही सभागृहामध्ये काम कराल हे सगळं मला मान्य आहे. पण तुमच्या ती जबाबदारी जी प्रथमता आहे की राज्य वाचवणे देश वाचवणे हे सुद्धा तुम्हाला विसरून चालणार नाहीये, अजिबात चालणार नाहीये. अनेक जणांनी मगाशी भारतामध्ये बंटी पाटील साहेबांना सांगितलं, बंटी पाटील साहेबांबद्दल सांगितलं, महाराजांबद्दल ऋतुराज असतील, मालवीराज असतील सगळेच मंडळी तुटून पडण्याचं कारण एकच होतं. पण एक गोल्डन गँग जसं त्या महाराष्ट्रातला गोल्डन गँग त्या देशातला गोल्डन गँग उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने बंटी साहेब गेलेल्या अर्धा तुझं नाव द्यायला विसरलो काल तुमचा वाढदिवस होता, काल तुम्हाला शुभेच्छा दिल्या. तर राजेंनी सांगितलं की माझा वाढदिवस झाला, एक आपल्याला फोटो बघितला. मग काय कधी पार्टी येत आहे नाही म्हणजे आणि घाई करतो सगळ्यांना घेऊन पार्टी करूया म्हटले. काय म्हटले हा तुम्ही सर आता जर घाई करायला लागेल तुम्हाला सांगितलं करणार ना काय सांगितलं आपले ते पण झालं पाहिजे. नुसत्या मिटिंग आपल्या निवडणुका मिटिंग होतात असे पण कार्यक्रम झाले पाहिजे. ते बोलण्याची चर्चा होती, कौटुंबिक चर्चा होती, पक्षाची चर्चा होती, कवळीक वाढती बंटी जर करतील तर तुमची जबाबदारी पहिल्यांदा आहे. तुमचा काल वाढदिवस झाला येणार ना सगळे. तेव्हा निवडणुका हे एक पक्ष आणि 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणूक आहे. हा गीत होत असते. परंतु तरी पण मला ही सांगता नव्हता विसरलो मी की राज्यात ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने घेरलेला आहे, ह्या देशाने घेरलेला आहे का ते एकमेव शिवसेना प्रमुखांचा हा बच्चा आहे, तो वाघ आहे, तो त्याला पुरून उभेला आहे तिथं की नाही हा महाटनी वाचायचं काम करतो आणि करणारच. त्या पद्धतीने जे देत आहेत त्यांना परतून लावण्याचं काम ते करतायत हे तुमच्या महाटाईवर करतायत. आणि त्याच पद्धतीने कोल्हापूर काय झालं, कोल्हापुरात सुद्धा एक गोल्डन पुळी तयार झालेली आहे. सगळ्यांनी तुटून पडले, कोणावर तुटले, नेत्यावर तुटून पडले. बंटी पाटील साहेबांबरोबर मी बावड्याच्या सगळ्याला सांगितलं पोपट पवार येत आहे, बरेच मंडळी पत्रकार येत आहेत. मी बावड्या सगळे सांगितलं बंटी पाटील साहेबांना दिवाळची आठवण झाली. अमिताभ बच्चनला गोल्डन पुळी घेरत असती, त्याच्याने काय काय वसूल करत असतात, त्यांना काम करून देत असतात, त्याच्या कट्ट्याचे धावाचे पैसे मागत असतात. काही बच्चनला ते नाव असतं विजय असतं. आता विजय भूमिकेमध्ये बंटी पाटील काम केलं आहे पैसे अमो दिवाळ पिक्चर बघितला असेल करायचं तुम्ही सगळ्यांनी. त्याही बच्चनला जेव्हा म्हणतो शोधतात ती लोक जाऊन आणि आणतात त्याला आणायचा उचलून. आज जर मी इथं बसलो तर आज एक बंटी पाटील त्यावरती उद्या 2 होती, उद्या 4 भाव जेव्हा आपली दुकानं बंद होतील त्यावेळी स्वतः विजय तो बच्चनचं नाव विजय असतो त्या हॉलमध्ये जातो. तिथं सगळे ह्या टोळ्या बसल्या असतात. तिथं सांगतोय बेटा तुम्हें जिसको ढूंढ रहे हो तुम मुझे ढूंढ रहे हो, मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. अशा पद्धतीने ते कोल्हापूर जिल्ह्यात सगळं फिरले, ते कोल्हापूर जिल्ह्यात सगळे फिरले, महापालिकेत सगळं फिरले, सगळ्यांना घेऊन फिरले. परंतु त्यांना कुणीही त्याचा धक्का लावू शकला नाही. त्या
पद्धतीने लढले त्या पद्धतीने लढतायत. तो काही विनंती आहे साहेब, तुम्ही थोडेसे फेस बॅटिंग सोडा, त्या अटॅकिंग चालू करा. अटॅकिंग कधी कधी अटॅकिंग बॅटिंग आपण केल्यानंतर काल बाकीचा धुवा उडाला तसा यांचा धुवा उडाला बरं पडतं कधी कधी आपल्याला. आज संजय राऊत साहेब तेच करतायत, कुठो साहेब तेच करतायत. ह्या लोकांना एक ताकद द्यायची काम आम्ही केली पाहिजे. ह्या लोकांना एक ऊर्जा द्यायची असून काम केली पाहिजे. तुमच्याकडे पट्टीसाहेब आता काय आहे की त्यांना ताकद तुम्ही देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायला लागेल साहेब. आणि तर ह्यांचं तुम्हाला सांगतो ताकद वाढायला ऊर्जा वाढणार आहे. आज एकावर शाख उठून चालणार नाही. आज देश मी थोडक्यात एवढंच सांगेन, 15 लाखापासून तुम्ही विचार करा, कोरोनापासून हिशोब करा, तुम्ही 17,000 लोकांचा हिशोब करा, दावोसमध्ये 1,00,000, 2,00,000, 5 कोटीचा हिशोब करा. आणि यांना विचारणारा कोण आहे की नाही? यांना विचारायला शिकलं पाहिजे आपण. ह्या लोकांनी आतापर्यंत फसवून आपल्याला वेळ करून आतापर्यंत सत्ता बोललेल्या आहे. त्यांना कुठेतरी इथं देशातलं जोपर्यंत बाजूला करत आहे तोपर्यंत तुम्हाला आपल्या देशाला स्वार्थ लागणार नाही, नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार. हे तुम्ही आम्ही लक्षात केलं पाहिजे. होय, आम्ही निवडून आलो, परंतु निवडून येताना सुद्धा काँग्रेसचा विचारधारणा, महाविकासची विचारधारणा मी निवडून आलो. गाव गोळा करून, बाजार गोळा करून, भीती दाखवून, बंदुकी लावून सत्ता स्थापन केलेली नाही. महाराष्ट्रात आम्ही लोकशाही मार्गानेच आम्ही सत्ता स्थापन केली आहे. हा त्यांच्याकडे आपल्यात फरक आहे हे तुम्ही विसरू नका. आज कोल्हापुरात कुबड्या घेऊन, महाराष्ट्रात कुबड्या घेऊन स्थापन केली, सरकार स्थापन केलेलं आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याची स्वप्न अनेक आहेत, पण त्याची स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. कारण महाराष्ट्राचा देशाचा स्वाभिमानी जिवंत मतदार अजून जिवंत आहे हे तुम्ही विसरू नका. म्हणून एवढीच विनंती मला करेन. अनेक नेते बोलणार आहेत, अनेक गोष्टी तर होणार आहेत, नंतर चर्चा करायची सरकार कार्यक्रम आहे, बोलायचे भरपूर आहे. परंतु बंटी साहेब एक लक्षात ठेवलं पाहिजे, कुटुंबातले आम्ही आहोत, कुटुंबातले आम्ही आहोत, नक्की आहोत तुमच्या. प्रॉपर्टीकडे नाव लागणार. जरा तुम्हाला विनंती केली की मगाशी कारखाना विचारकडे आज काय बघायचं. ठीक आहे, महापालिकेसाठी मी आज ऐकलं काहीतरी चाललंय तसं जरा कदाचित जमलं तर त्या गोष्टी नंतर खाली जाणार सांगितलं तेवढं बघा. काय बोलू का सगळ्यांना बोलत नाही, परंतु राज्य वाचवायचा, देश वाचवायचा ह्या उद्देशाने आपण एकत्र करूया. दिवस आज जे असतात ते उद्या नसतात. हे वर्ष फार धोक्याच्या त्यामध्ये आपल्याला नाही आहे. थोडा संयम पाळा, जिद्द बाळगा. हे दिवस सगळे संपतील आणि आपणच सत्य होईल येणार या उद्देशाने इथं बाहेर पडा. ज्या पद्धती एकत्र आलेली आहे ती पद्धत लोकशाहीला मारक आहे. ती लोकशाही इथं आपली चालत नाही, ती हुकुमशाही चालत नाही देशामध्ये. हा विषय लक्षात ठेवा आणि इथं बाहेर पडताना एकच लक्षात ठेवा की आपण चांगल्या पद्धतीने काम करायचे, सत्ताला विरोधात सत्ताला तुटून पडायचे आणि दाखवून द्यायचे हम जी कुछ करणे. त्या पद्धतीने तुम्ही काम करा. तुमचं अभिनंदन पुन्हा करतो आणि इतर सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.